तर संजय राऊतांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावरती आपली प्रतिक्रिया दिली। भाजपनं यावरती थेटच सुनावलंय। खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केलं, फडणवीसांचा जयंत पाटलांवर राग आहे, पडळकर यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे। त्यामुळे संजय राऊतांचा जावई शोध हा पाहायला मिळालाय। तर पडळकर यांनी वक्तव्य केलं होतं, जयंत पाटील यांच्यावरती टीका केली होती आणि यावरतीच आता खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। फडणवीसांचा जयंत पाटलांवर राग असल्याचं संजय राऊत म्हणाले। त्याबरोबरच खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा गोपीचंद पडळकर यांना समर्थन असल्याचंही ते म्हणाले। आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली आहे, असं वृत्त मी वाचलं। 12 ते 13 वेळा समज देऊन जर माणूस ऐकत नसेल, याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यासाठी। आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे, जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही। पण राजकारणामध्ये आपण आपलं वक्तव्य करत असताना अशा पद्धतीनं कुणावर वैयक्तिक टीका करताना थोडासा विचार केला पाहिजे। गोपीचंदजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु 2 दिवसापूर्वी जेव्हा संजय राऊत अजितदादांबद्दल काय बोलले होते, पाकिस्तानचं रक्त आहे का, अशा पद्धतीची भाषा अजितदादांनी केली होती, तेव्हा ती योग्य होती का? संजय राऊत सातत्यानं अश्लाघ्य भाषेत, अश्लील भाषेमध्ये लोकांवर टीका करतात